आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर सुरुवातीला बातमी अर्थातच भोंदू खरात प्रकरणातली आणखी नवनवे खुलासे प्रत्येक दिवशी समोर येतात। आणखी नवीन माहिती समोर आली आहे। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातकडे एक दोन नव्हे तर तब्बल 4 सिम कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे। ही चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याकरता वापरत होता। विशेष तपास पथक या चारही मोबाईल क्रमांकांवरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळवते। अशोक खरातची उद्या कोठडी संपते, त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी मिळावी याकरता अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचं काम सध्या एसआयटी कडनं सुरू आहे। त्या सगळ्यामध्ये आता एकूण 4 मोबाईल नंबर्स ज्याच्यामुळे आता हे गुड आणखी वाढलेले किंवा या मोबाईलच्या माध्यमातून त्याने कुणाकुणाला संपर्क केलाय हे आता पाहणं महत्त्वाचं असेल आणि पोलिसांचा तपास देखील त्याच दृष्टीने पावलं टाकताना पाहायला मिळतं। तर भोंदू खरात वेगवेगळे मोबाईल नंबर नेमके का वापरायचा नजर टाकूया। खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक आहेत। एक क्रमांक केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्याकरता होता। काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असल्याचा या नंबरवरून संशय आहे। त्या दृष्टीने देखील आता तपास सुरू आहे। तर दुसरा मोबाईल क्रमांक काही विशेष भक्त आणि महिलांशी संपर्क साधण्यासाठी असल्याचं कळतंय। तिसऱ्या नंबरवरून आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती समोर आलेली आहे। तर चौथा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्याकरता होता आणि त्यावरून त्या लोकांशी बोललं जायचं, संवाद केला जायचा। तर त्या 4 मोबाईल नंबर नेमकं काय काय गोष्टी समोर आणतायत पाहणं महत्त्वाचं असेल। इकडे खरातच्या मोबाईलमध्ये तब्बल 2500हून अधिक फोन नंबर